Hi friends, once again we are going to start our poem. The name is that the Inchcape Rock. My friends, in this poem, last lecture we saw the explanation of the poem, what the writer was said, what the author was said about the poem. We have already saw in that poem. Today we are going to learn, or today we are going to complete the icebreaker activity or the brainstorming activity in this lecture. My dear friends, icebreakers activity, you know that icebreakers activity, it means you have to make the preparation for that poem, and the brainstorm activity, it means actually what you have learned from that poem. These are the two different parts. Today we are going to complete, or today we are going to mix that two parts in the one lecture. My dear friends, we are going to actually start 103, the page number, the Inchcape Rock 2.3, the icebreaker breakers. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, विद्यार्थी मित्र हो, आपण परत एकदा मराठीमध्ये बघूयात की इंचकॅपे रॉक ही कविता जी आहे, ही कवितेविषयी आपण खूप काही अभ्यासलेला आहे पाठीमागच्या 2-3 अथवा 4 लेक्चरमध्ये. आज आपण परत एकदा नव्याने त्या कवितेमध्ये असलेले आईस ब्रेकर्स, किंवा आपण त्याला म्हणतो आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी अँड द ब्रेनस्टॉर्म ॲक्टिव्हिटी, या दोन्हीचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. आज आपण आईस ब्रेकर्स विषयी थोडीशी चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये खूप सोपं आहे. पहिलाच प्रश्न आहे, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मारीन लाईफ. इट मीन्स समुद्राविषयी किंवा खलाशीविषयी असलेलं काही शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, दे आर गिवन हिअर ऑलरेडी. वन इज डन हिअर, दॅट इज द सेलर्स. सेलर्स याचा अर्थ खलाशी. आता त्याचं पुढचं डॉट 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 असं एकूण 5 ते 6 शब्द ते दिलेले आहेत. मी तुम्हाला एक एक सांगतो, तुम्ही ते एक एक शब्द लिहून घ्यायचा आहे. नंबर 1 आहे सेलर्स, जे ऑलरेडी दिलेलं आहे. नंबर 2 फिश, FISH, फिश. नंबर 3 आहे ओशियन, OCEAN, ओशियन. नंबर 4 आहे कोस्ट, COAST, कोस्ट. नंबर 5 आहे शी शोर, SEASHORE, सी शोर. नेक्स्ट आहे सॉल्ट वॉटर, SALTWATER, सॉल्ट वॉटर. नेक्स्ट आहे बोट, BOAT, बोट. नेक्स्ट आहे शिप, SHIP, शिप. त्याच्या पुढचं आहे आइसबर्ग, ICEBERG, आइसबर्ग. and the next one is that animal, ANIMAL, animal. इतके शब्द याच्यासाठी बास आहेत. नंबर 2 आहे ब्ल्यू अक्षरामध्ये दिलेलं आहे, द फंक्शन्स ऑफ अ लाईट हाऊस आर. लाईट हाऊसचे जे काही कार्य आहेत, ते कार्य या ठिकाणी विचारलेले आहेत. इथं एक स्क्वेअर, एक चौकोन दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला काही बाण दिलेले आहेत. ते बाण आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिला बाण आहे टू शो द डिरेक्शन. याचा अर्थ लाईट हाऊसचं पहिलं काम आहे टू शो द डायरेक्शन ऑर द डिरेक्शन. नंबर 2 एम्प्टी सोडलेला आहे, रिकामा आहे, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. लिहून घ्या. टू, TO2, सर्व, SERVE, टू सर्व. ॲज, AS, ॲज. अ नेव्हिगेशनल, NAVIGATIONAL,
navigational, and for maritime, maritime, pilots, pilots, pilots of a sea, sea. आणि नंबर 3 आहे, तिसरं वर्क आहे to warm, to warm boats, boats of dangerous areas, dangerous, dangerous areas, areas. आता इथं हा पार्ट संपलेला आहे मित्रांनो. या कवितेमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की इंचकॅपे बेलचं कामच असं असतं की बाबा ज्या काही समुद्रामध्ये त्याच्या बाजूने जाणाऱ्या ज्या काही जहाज आहेत, त्या रॉकला ज्या काही धडकणारे क्रॅशेस होणारे जहाज आहेत, त्या जहाज तिथं येऊ नये म्हणून त्या ठिकाणी एक बेल बांधलेलं असतं. तसंच इथे एक लाईट हाऊसचं काम आहे जे 3 नंबर दिलेलं आहे, टू वॉर्म बोट्स ऑफ अ डेंजरस एरियाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. नाव आता जगातले काही फेमस दगड आहेत, रॉक्स याचा अर्थ दगड इथं म्हणू शकत नाही, आपण पर्वत म्हणू शकतो. तुम्ही शब्दशः अर्थ नका घेऊ, इथं दगड म्हणण्याच्या ऐवजी या ठिकाणी पर्वत म्हणायचं आहे, जे आपल्याला कोणत्या फेमस ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. बॅलन्सिंग रॉक त्याच्या बाजूला आहे महाबलीपुरम. 2 दिलेले आहेत चौकोन. पहिल्या चौकोनामध्ये आहे बॅलन्सिंग रॉक, दुसऱ्या चौकोनामध्ये आहे महाबलीपुरम. त्याच्या खाली आहे वेव रॉक, लिहून घ्यायचं आहे. बॅलन्सिंग रॉकच्या खाली वेव रॉक, WAVE, वेव रॉक, ROCK, वेव रॉक. त्याच्या पुढं आहे ॲरिझोना, ARIZONA, ॲरिझोना. USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं त्या शहराचं नाव आहे, ज्या शहरामध्ये, ज्या प्लेसमध्ये आपल्याला वेव रॉक बघायला मिळतं. नेक्स्ट आहे लॉक अँड जॉर्ज. नंबर 3 आहे फेमस रॉकमध्ये. नंबर 3 आहे LOCH, लॉक आर्ड, ARD, लॉकार्ड जॉर्ज, GORGE, लॉकार्ड जॉर्ज. देशाचं किंवा प्लेसचं नाव आहे ऑस्ट्रेलिया, AUSTRALLIA, ऑस्ट्रेलिया. फेमस रॉकमध्ये नंबर 4 आहे डेव्हिल्स टॉवर, DEVILS, डेव्हिल्स टॉवर, TOWER, डेव्हिल्स टॉवर. इकडं आहे वायोमिंग, WYOMING, वायोमिंग, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्याच शहरामध्ये आहे. अशा पद्धतीनं आपण पहिले 3 प्रश्न या ठिकाणी संपवलेला आहे. आता नेक्स्ट भाग घ्यायचा आहे. नंबर 4 आहे नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट someone who destroyed or spoiled someone else good work. हे मित्रांनो तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, असे लोक आपल्याला पावलोपावली बघायला मिळतात. त्याच्यामुळं तुम्हाला इतकं डोकं खाजवण्याची गरज नाही आहे. या प्रश्नामध्ये साधं सोपं विचारलेलं आहे की बाबांनो, अशा काही लोकांचे उदाहरणं किंवा अशा काही लोकांचे गोष्टी, स्टोरीज तुम्ही वर्गामध्ये सांगायचे जे लोक
दुसऱ्याचं वाईट चिंतण्यासाठी किंवा वाईट चिंतन करण्यासाठी आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. असे भरपूर लोक आपल्याला पावली बघायला मिळतात जे दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी फिरत असतात. त्याच्यासाठी त्याला इतकं जोर लावण्याचं किंवा डोकं खाजवण्याचं काही काम नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आता इथं ॲज यू सॉ सो शाल यू रीप, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, काही शब्द समूह दिलेला आहे ज्याचा अर्थ सारखाच आहे. ॲज यू सो शाल यू रीप, जसं तुम्ही पेराल तसंच ते उगवेल. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, इट मीन्स जसं तुम्ही क्राईम कराल त्या पद्धतीनं तुम्हाला सजा तरी मिळणारच. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, जे तुमच्या आजूबाजूला चालत असतं तेच तुमच्यातनं बाहेर येत असतं. टीट फॉर टॅट, दिस इज द कोटेशन विच वी वेर लर्न्ड when we were saw the lesson. Evil digs a pit for others but falls into the same. वाईट लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात परंतु सर्वात पहिल्यांदा तेच त्याच्यामध्ये पडत असतात. अशी अतिशय इंटरेस्टिंग कोटेशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीनं ते खूप सोपं असं आईस ब्रेकर आहे. आता आपण पेज नंबर 108 म्हणतात त्याला, 108 पानवरती जाणार आहोत. माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे. अभ्यास म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, त्याला पुस्तक काढून बसायचं आहे. नाहीतर मी उगीचच म्हणतो चला म्हणलं की तुम्ही चालायचं नाही आहे. ए नंबर A4, दॅट इज द वन. बॅलेड याचा अर्थ पोहाडा. A ballad, a story that tells a story. It can be dramatic, funny or romantic. आता पोवाडाविषयी, बॅलेड याचा अर्थ पोहाडा. मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये हा तुम्हाला भाग एक वेगळ्याने बघायला मिळेल विद्यार्थी मित्र हो, की पोवाडा याचा अर्थ असा की काही शौर्यगाथा असतात, काही लोक समाजामध्ये हिस्टॉरिकल काम करून गेलेले असतात, हिरोईक वर्क करून गेलेले असतात आणि मग ते काम आपल्याला एका विशेष अशा पंक्तीमध्ये ते बसवलं जातं आणि त्यालाच बॅलेड म्हणतात. मग शिवाजी महाराजांचे पोवाडे आपल्याला ऐकायला मिळतात, संभाजी महाराजांचे पोवाडे आपल्याला ऐकायला मिळतात. अशा अनेक पोवाडे आहेत जे आपल्याला इतिहासामध्ये बघितलं तर मिळत असतात. आता इथं नंबर 2, सिलेक्ट द ॲप्रोप्राइट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कंप्लीट द टेबल. अशा पद्धतीनं एक काय दिलेलं आहे, एक टेबल दिलेलं आहे. ज्या टेबलच्या वरती काही फिगर ऑफ स्पीचचे नावं दिलेले आहेत. ते फिगर ऑफ स्पीचचे नावं तुम्हाला त्या टेबलमध्ये बसवायचं आहे आणि एक्सप्लेनेशन करायचं आहे. मी तुम्हाला आकडे सांगत जातो आणि त्याचे पुढचं एक्सप्लेनेशन सांगत जातो, ते तुम्ही बघायचं आहे. पहिला आकडा आहे, सर राल्फ द रोवर टोवर हिज हेअर. फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. द एक्सप्लेनेशन आहे, द क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सनंट साऊंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. हे ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे परत सांगण्याची गरज नाही आहे. नंबर 2, नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. ॲप्रॉक्सिमेटली इथं रिपिटेशन हा अलंकार येतो, फिगर ऑफ स्पीच येतो. विद्यार्थी मित्र, फिगर ऑफ स्पीच हा अतिशय अवघड असा भाग आहे. एकूण 123 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच ग्रामॅटिकली बुकमध्ये आपल्याला बघायला मिळतात, परंतु ते सगळे न बघत बसता आपल्याला जितके आपल्याला लागणार आहेत आपण तेवढंच बघणार आहे. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी हे रिपिटेशन आहे. आणि एक्सप्लेनेशनमध्ये काय येतं बघा, अ रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन वर्ड और अ ग्रुप वर्ड इज रिपीटेड यूज्ड. एखादा शब्द किंवा शब्द समूह वारंवार वाक्य वापरत असेल तर त्याला वाक्याची पुनरावृत्ती किंवा त्याला रिपिटेशन म्हणतात. नंबर 3 आहे,
ऑन अ बे इन द स्टॉर्म इज फ्लोटेड अँड स्वंग. त्याचं फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन एक्सप्लेनेशन मध्ये काय येईल बघा. इन्व्हर्जन मीन्स invert the normal word order. Invert the normal word order. Number 4 आहे down sank the bell with a gurgling sound. त्याचा पुढे आहे फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपोइया. तुम्ही म्हणणार सर हाऊ यू आर प्रोनाउन्सिएट दिस वर्ड्स. इट्स व्हेरी इझी. स्पेलिंग लिहून घ्या. ठीक आहे. ONOMATOPIA ओनोमोटोपोइया. एक्सप्लेनेशनमध्ये आहे ओनोमोटोपोइया इज रेफर्स वर्ड्स इमिटेट साऊंड. साऊंडचं रिपिटेशन किंवा साऊंडचं पुनरावृत्ती शब्द करत असेल तर तेव्हा ते ओनोमोटोपोइया होतं. नंबर 5 द डेविल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. मेटाफर अतिशय आवडता अलंकार आहे. METAPHOR. स्पेलिंग ऑलरेडी टेबलच्या वरच्या बॉक्समध्ये दिलेली आहे. मेटाफर याचा अर्थ चेतना गुणोक्ती अलंकार. ज्या गोष्टीमध्ये सजीवता किंवा चेतना आहे असं समजून एखादं वाक्य प्रोनाउन्स केलं जातं त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. इथं काय सांगितलेलं द डेविल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल म्हणजे राक्षस इथं खालचं काहीतरी वाजवत आहे. आता ॲक्च्युली राक्षस ही वगैरे काही कन्सेप्ट नसते परंतु इथं लेखकाने तशा पद्धतीने समजलेलं आहे. नंबर 6 आहे द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. पर्सॉनिफिकेशन PERSONIFACATION. पर्सॉनिफिकेशन. नंबर 7 फिगर ऑफ स्पीच दिलं गेलेलं नाही आहे. आय थिंक सिमिली आहे. सिमिली. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड. सिमिली SIMILE. सिमिली. आणि लास्ट आहे ओक्रिस्ट. त्याचं फिगर ऑफ स्पीच आहे ॲपस्ट्रॉफी. APOSTROPHE. ॲपस्ट्रॉफी. आणि एक्सप्लेनेशन आहे वेन अ कॅरेक्टर इन लिटररी वर्क. अशा पद्धतीनं आपण फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी सोडून घेतलेला आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण घरी बसून हे सगळं आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि सगळ्यांची प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, थँक्यू.